राज्यातल्या तमाम शेतकऱ्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी ही मोठी बातमी समोर येते। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याला मंजुरी देण्यात आली असून 2000 शेतकऱ्यांच्या खात्यात। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजचा हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण की राज्य आणि केंद्र सरकारकडून शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा करण्याबाबत काही मोठे निर्णय आता या ठिकाणी घेण्यात आले आहेत। नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार, पीएम किसान योजनेचा हप्ता कधी येणार, खास करून पीक विम्याची रक्कम देखील या ठिकाणी आता जमा केली जाणार आहे। या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत। आता तुम्हाला जर माहितीच असेल, सध्या राज्यामध्ये निवडणुकीचा कालावधी सुरू आहे आणि लवकरच या ठिकाणी आता जिल्हा परिषदच्या निवडणुका देखील होणार आहेत आणि या पार्श्वभूमीवरती शेतकरी मतदारांना खुश करण्यासाठी सोबतच आता राज्य सरकारला देखील काही योजनेचे पैसे वाटप करण्यासाठी उशीर झालेला आहे। म्हणजेच या ठिकाणी पैसे वाटप करण्यासाठी उशीर झाला असल्यामुळे सरकार आता शेतकऱ्याची तीव्र नाराजी या ठिकाणी बघायला मिळत आहे। म्हणजेच एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्याची नाराजी दूर करण्यासाठी, राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, या ठिकाणी आता शेतकऱ्यांना मतदारांना खुश करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचे पाऊल उचलण्यामध्ये येणार असल्याची माहिती या ठिकाणी आता सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। शेतकऱ्याच्या खात्यावरती एक नाही तर दोन नाही तर साधारणतः 3 ते 4 योजनाचे पैसे या ठिकाणी जमा करणार असल्याची माहिती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जर आला असेल, पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आला असेल, पीक विम्याची रक्कम आली असेल, नुकसान भरपाईची रक्कम असेल किंवा एकंदरीत जर बघायला गेलं तर साधारणतः 3 ते 4 योजनाचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावरती या ठिकाणी जमा केले जाणार आहेत। आता बघा, नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती कधी जमा होणार, त्यानंतर पीएम किसान योजनेचा हप्ता कधी जमा होणार, पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार, सर्व काही माहिती तुम्हाला एकदाच बघायला मिळणार आहे। म्हणजेच राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। आता सर्व काही माहिती तुम्हाला एकाच ठिकाणी या ठिकाणी बघायला मिळणार आहे। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर आत्ताच दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, चला बघूयात सविस्तर अपडेट। आता राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आलेले आहे। खास करून जे शेतकरी नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असतील, जे शेतकरी या ठिकाणी पीक विम्याचे लाभार्थी असतील, तर अशा शेतकऱ्यांसाठी पीक विमा कधी मिळणार अशी जर तुम्ही प्रतीक्षा करत असाल तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची काही पावलं या ठिकाणी आता उचलण्यात देखील आलेले असून आता शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। आता एक नाही तर दोन नाही तर तब्बल तुम्हाला 3 ते 4 योजनेचे पैसे तुमच्या खात्यावरती आता जमा होणार आहेत। सरकारच्या माध्यमातून डीबीटीची प्रक्रिया या ठिकाणी देखील सुरू करण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। लगेच पैसे खात्यावरती जमा केले जात असतात। डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, या प्रणालीच्या माध्यमातून पैशाचं या ठिकाणी वाटप केलं जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता करायची गरज भासणार नाही। सरकारने एकदा डीबीटीची प्रक्रिया सुरू केली की लगेच तुम्हाला या ठिकाणी पैसे जमा होत असतात। त्यामुळे पैसे कधी जमा होणार आहेत, किती तारखेला जमा होणार आहेत आणि उद्या किती वाजेपर्यंत जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी आता मी तुम्हाला सांगणार आहे। आता कशा पद्धतीने पैसे जमा होणार आहेत, कोणत्या विषयाचे सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत, कोणकोणत्या योजनेचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत, त्याचबरोबर सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत याच्याबद्दल तुम्हाला A to Z माहिती तुम्हाला आता मी या ठिकाणी सांगणार आहे। त्यासाठी फक्त तुम्ही लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यात आले आहेत। आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता असेल, पीएम किसान योजनेचा हप्ता असेल, पीक विम्याची रक्कम असेल, अशा पद्धतीने 2 ते 3 योजनेचे पैसे या ठिकाणी आता जमा होणार आहेत। आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार, पीएम किसान योजनेचा हप्ता कधी येणार आणि पीक विम्याची रक्कम देखील तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार, या सर्व प्रश्नाची उत्तर आपण या ठिकाणी एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, कारण आता ज्या काही सरकारने या देखील महत्त्वाच्या शेतकऱ्यांना काही कामे करायची देखील सांगितलेलं आहे। म्हणजे सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर शासकीय योजनेच्या लाभासाठी तुम्हाला प्रत्येकांना कधी ना कधी या ठिकाणी तुम्हाला कागदपत्र देखील या ठिकाणी काढावे लागतात। या योजनेच्या लाभासाठी तुम्हाला काही कामं देखील या ठिकाणी अत्यंत करणं आवश्यक असतात। राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या पीक विम्याच्या लाभासाठी, पीएम किसान योजनेच्या हप्त्यासाठी आणि पाहायला गेलं तर शेतकऱ्याच्या ज्या योजना आहेत तर या योजनेच्या लाभासाठी तुम्हाला या ठिकाणी
जे शेतकरी हे 2 कामे करतील तर अशा शेतकऱ्याच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार असल्याची माहिती आता सरकारकडून सांगण्यात आलेली आहे. आता बघा, योजनेच्या हप्त्यासाठी लाभासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या हप्त्यासाठी नंतर पीक विम्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणकोणती 2 कामे करावी लागणार आहेत हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आता सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं पाहायला गेलं तर आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्याचा लाभासाठी तुम्हाला कोणती कामे करावी लागणार आहे हे सुद्धा आपल्याला बघूयात. शेतकरी मित्रांनो, आता राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेची या ठिकाणी घोषणा देखील करण्यात आली होती. केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेची घोषणा केली होती. आता राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा निधी म्हणजे वितरित करण्याची पूर्ण या ठिकाणी तयार झालेली आहे. आता नमो शेतकरी योजना म्हणजेच एकंदरीत जर बघायला गेलं, नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती 7 हप्ते जमा झाले. 7 हप्ते जमा झाल्यानंतर 8वा हप्ता कधी येणार याकडे सर्व शेतकऱ्याचे लक्ष लागले होते आणि आता शेतकऱ्याला कोणतीही काळजी गरज करण्याची या ठिकाणी भासणार नाही. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी लवकरच वितरित करत असलेली माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. बघा, अनेक शेतकऱ्यांनी अपूर्ण या ठिकाणी तयारी देखील करण्यात आहे. त्यामुळे जर तुम्ही अपूर्ण कागदपत्र दिला असाल तर तुम्हाला हे पैसे जमा होणार देखील नाहीत अशी माहिती या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आलेली आहे. त्यानुसार साधारणतः 90 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा केला जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता हप्ता वाटप करण्यासाठी उशीर का झाला हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. बघा, निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नमो शेतकरी योजनेचे पैसे रखडले होते, पण आचारसंहिता संपली असून सरकारने निधी वितरणासाठी एका बटनवरती म्हणजेच तुम्हाला पैसे जमा करण्याची प्रक्रिया सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात येत आहे. सरकारने देखील एकदा या ठिकाणी पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू केली, लगेच तुम्हाला 5 ते 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी पैसे जमा होत असतात. आता नमो शेतकरी योजनेचे किती रुपये म्हणजे 2000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत आणि पीएम किसान योजनेचे देखील या ठिकाणी 2000 रुपये या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी आता सरकारकडून सांगण्यात आली आहे. म्हणजे तुम्हाला एकूण 4000 रुपये या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत. परंतु हे पैसे एकत्र जमा होणार नाहीत. सर्वात आधी तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होईल. त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर काहीच दिवसांनी तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता जमा केला जाईल. हे देखील लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता हे पैसे जमा होणार आहेत तर हे पैसे तुम्हाला डीबीटीच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट बँकेच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत. आणि सरकारचं म्हणणं असं आहे की एकदा तिकडून पैसे पाठवले की लगेच या ठिकाणी तुम्हाला केवळ साधारणतः म्हणजेच एकंदरीत जर बघायला गेलं तर डीबीटीची जी काही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया सुरू केल्यानंतर तुम्हाला 15 ते 20 मिनिटाच्या आतमध्ये हे पैसे या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जमा होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी कोणतीही करण्याची गरज नाही. आता नमो शेतकरी योजनेचे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार. पीएम किसान योजनेचे पैसे या ठिकाणी जमा होणार म्हणजे या 2 हप्त्याचे तुम्हाला 4000 रुपये जमा होणार. लगेच आता तुम्हाला पीक विम्याची रक्कम देखील जमा होणार आहे. पीक विमा तुम्हाला किती रुपये मिळणार आहे सरकारने केलेल्या घोषणापूर्वी 17/5 पाहिलं गेलं तर 17,000 रुपये म्हणजे 17,570 रुपयाचा पीक विमा या ठिकाणी तुम्हाला द्यायला जाणार आहे. आता तुम्हाला देखील माहीतच असेल, राज्य शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अखेर खरीप हंगामामुळे अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्याचं हाल नुकसान देखील झालं होतं. त्याची नुकसान भरपाई देखील या ठिकाणी मिळणार असल्याची माहिती या ठिकाणी आता समोर आलेली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने तब्बल 31,000 कोटीचं पॅकेज या ठिकाणी तयार केलेलं आहे. आणि सरकारने पाहायला गेलं तर 31,000 कोटीचं पॅकेज यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम असेल, नंतर रब्बी अनुदानाची रक्कम असेल, पीक विम्याची रक्कम असेल, अशा पद्धतीने शेतकऱ्याच्या खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहेत अशी माहिती देखील या ठिकाणी समोर आलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्या राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यापैकी साधारणतः 92% शेतकऱ्याच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रब्बी आणि नुकसान भरपाई या ठिकाणी जमा झालेली असली माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. आता रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाल्यानंतर पीक विम्याची रक्कम कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यात सरकारच्या माध्यमातून घोषणा देखील करण्यात आली होती की पीक विमा या ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये वाटप केलं जाईल की आता सरकारनं
पीक विम्याची घोषणा देखील केली होती। या ठिकाणी हेक्टरी तुम्हाला 6,500 रुपयाचा पीक विमा या ठिकाणी देणार अशी घोषणा देखील राज्य सरकारने करण्यात आली होती। आता सध्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप देखील सुरू झालेले आहे। ज्या शेतकऱ्याच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होईल अशा देखील शेतकऱ्याच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम देखील जमा केली जाणार आहे। आता सरकारने काही जिल्ह्यासाठी पीक विम्याची रक्कम जाहीर केली आहे। आता कोणत्या शेतकऱ्याला 12,000 रुपये म्हणजेच हेक्टरी तुम्हाला पैसे मिळणार आहेत। जर तुमच्याकडे 1 हेक्टर क्षेत्र असेल तुमच्या खात्यावरती 6,500 रुपये जमा होतील। जर तुमच्याकडे 2 हेक्टर जमीन असेल तर साधारणतः तुम्हाला 30,000 रुपयाच्या पुढे या ठिकाणी तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। एकंदरीत जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांना 12,000 रुपये मिळतील, काहींना 15,000 रुपये मिळतील, काहींना पाहायला गेलं तर 32,000 मिळतील, काहींना 33,000 रुपये मिळतील। अशा पद्धतीने पैशाचं वाटप होईल। एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या समस्येवरती या ठिकाणी पीक विम्याचे पैसे वाटप झाले असणार आहेत। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणत्या शेतकऱ्यांना तुम्ही काळजी करू नका। आता शेतकऱ्याच्या खात्यावरती कोणकोणत्या योजनेचे पैसे जमा होत आहेत तर बघा आता सगळ्यात महत्त्वाचं नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा तर होणारच आहे। आता 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होतील। त्यानंतर तुम्हाला PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होतील। पीक विमा सध्या वाटप सुरू झालेलं आहे। पीक विम्याचे या ठिकाणी 6,500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होतील। ज्या शेतकऱ्याच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर तुम्हाला अशा शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम, रब्बी अनुदानाची रक्कम आणि पाहिलं तर जे काही योजना आहेत त्या योजनेची रक्कम देखील या ठिकाणी लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे। या सर्व योजनेचे पैसे या ठिकाणी खात्यावरती जमा होतच असतात आणि शेतकऱ्याला काही लक्षात गोष्टी घेणं देखील अतिशय गरजेचं आहे। म्हणजे शेतकऱ्यांनी काही गोष्टी आहेत ते अत्यंत माहिती घेणं अतिशय गरजेचं आहे। सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाची कामे देखील शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगण्यात आलेली आहेत। सरकारने सांगितलेली जी काही कामे आहेत जे शेतकरी करतील तर अशा शेतकऱ्याच्या खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहेत। आता अतिशय महत्त्वाची अपडेट आणि लक्षपूर्वक पाहण्याचा तुम्ही प्रयत्न करा। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले जर तुम्ही या ठिकाणी 2 कामे जर केली नाहीत तर तुमचं या ठिकाणी यादीतून नाम देखील या ठिकाणी काढलं जाईल अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। आता नमो शेतकरी योजना असेल, PM किसान योजना असेल तर याचा जर आपण विचार केला तर या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्याकरता तुमचे नाव नंतर नमो शेतकरी योजनेच्या यादीमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे। जर तुम्हाला PM किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचं नाव PM किसान योजनेच्या यादीमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे। जर तुम्हाला पीक विम्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला पीक विम्याच्या पात्र लाभार्थीच्या यादीमध्ये तुमचं नाव असणं अतिशय गरजेचं आहे। म्हणजेच एकंदरीत जर विचार करायला गेलं तर या ठिकाणी म्हणजेच या योजनेच्या लाभार्थीच्या यादीमध्ये अत्यंत आवश्यक आणि या यादीमध्ये नाव येण्याकरता तुम्हाला 2 कामे करावी लागणार आहेत। ही कामे करावी लागणार तर बघा या ठिकाणी अतिशय महत्त्वाची माहिती आहे। जर तुम्ही ही 2 कामे नाही केली तर तुमचं नाव लाभार्थी यादीपासून या ठिकाणी काढू देखील शकलं असतं। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची EKYC करायची आहे। आता या ठिकाणी सांगण्यामध्ये आलंय बघा तुमच्या गावातील CSC सेंटरला तुम्ही भेट जा, तुमची बायोमेट्रिक OTPद्वारे तुमची EKYC करा। तत्काळ तुम्ही पूर्ण करून घेऊन बऱ्याच शेतकऱ्यांना अद्याप देखील EKYC केली नसेल तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे देखील असल्याची माहिती या ठिकाणी आता सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी EKYC करून घ्या। आता EKYC केली नसेल तर तुम्हाला लवकरच तुम्ही EKYC करायचे आहे। आता CSC सेंटरवरती जाऊन तुम्हाला फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये EKYC प्रक्रिया पूर्ण करू शकता। जर तुम्ही EKYC केला असेल तर तुम्हाला कोणतीही काळजी करण्याची गरज नाही। परंतु ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील EKYC केली नसेल तर अशा शेतकऱ्यांना तत्काळ या ठिकाणी EKYC करणं अत्यंत आवश्यक आहे। सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले की जे शेतकरी EKYC करतील तर अशा शेतकऱ्याच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। बघा त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे आधार कार्ड। आता आधार कार्ड प्रत्येक शेतकऱ्याकडे आधार कार्ड असतेच। आता तुमच्याकडे आधार कार्ड आहे जे तुमच्या आधार कार्डच्या बँकेच्या खात्याची मोबाईल नंबर लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे। तुमच्याकडे बँकेचं खाते असेल आधार कार्डशी लिंक नसणे हे देखील अत्यंत गरजेचं आहे। आणि त्यामुळं आता पाहायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं आहे जर तुमचं आधार कार्ड पाहायला गेलं तर आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेच्या खात्याची या ठिकाणी मोबाईल नंबरशी लिंक आहे का नाही त्याची तुम्हाला खात्री करून घ्यायची आहे। त्यानंतर तुमचे बँक खाते लिंक नसेल तर तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा होतील। तर आधार कार्ड मोबाईल नंबरशी बँकेच्या खात्याची लिंक नसेल तर या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचं एक काम करायचं आहे। जर तुमचं नाव तुम्हाला पाहिलं तर जर तुम्हाला काय करायचं आहे तुमचं जर आधार कार्ड या ठिकाणी तुमच्या मोबाईलशी नंबरशी बँकेच्या खात्याची लिंक करायचं आहे। ज्या शेतकऱ्यांनी ही 2 कामे पूर्ण केली असतील तर अशाच या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्ही EKYC केलं असेल तर तुम्हाला EKYC या ठिकाणी करणं अतिशय बंधनकारक आहे।
बँकेच्या खात्याची या ठिकाणी लिंक नसेल, आधार कार्ड, मोबाईल नंबर, बँकेच्या खात्याची लिंक नसेल तर ही 2 कामे करणं अत्यंत आवश्यक आहे. आता तुम्ही दोन्ही कामे करणार आहात. ही दोन्ही जर तुम्हाला समजलं तर पाहायला गेलं तर त्यानंतर आता नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी कधी जमा होणार आहे, PM किसान योजनेचा हप्ता कधी होणार आहे ते देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार? बघा, आता राज्य सरकारने अद्याप देखील या ठिकाणी वितरणाची जाहीर केलेली नाही, तरी 26 जानेवारीपूर्वी प्रजासत्ताक दिनानिमित्त या मुहूर्ताला सरकार या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता या ठिकाणी जमा करण्याची शक्यता देखील या ठिकाणी सांगण्यात आली आहे. आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार? 26 जानेवारीपर्यंत या ठिकाणी हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे PM किसान योजनेचा 22वा हप्ता आहे, तो देखील आता कधी येणार आहे? तर आपल्याला फेब्रुवारी महिन्यामध्ये या ठिकाणी मार्च महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी उत्पन्न होणार आहे. त्यानंतर आता पीक विम्याचा विचार केला जर शेतकऱ्याच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम देखील या ठिकाणी जमा केली जाणार आहे. आता पाहायला गेलं तर जवळजवळ नुकसान भरपाईची रक्कम रब्बी अनुदानापेक्षा या ठिकाणी वाटप जास्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी झाली असेल, तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली असेल तर शेतकरी योजनेचा हा हप्ता तुम्हाला वाया केला जाईल. तर आता PM किसान योजनेचा हप्ता देखील या ठिकाणी अशाच पद्धतीने शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, ही अपडेट तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. आजच तुम्ही या ठिकाणी चांगली वाटली असेल तर या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.